बातमी नाशिकहून राज्यातल्या महिला बचत गटांसाठी ऑनलाईन पोर्टल आणि ट्रेडिंग सुरू करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलंय। महिला बचत गटांसाठी मॉल उभा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्या म्हणाल्यात। त्या नाशिकमध्ये बोलत होत्या। राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नाशिक विभागीय प्रदर्शन आणि विभागीय महिला मेळाव्याचं उद्घाटन त्यांनी केलं। त्यानंतर त्यांनी बचत गटांच्या स्टॉलची पाहणी केली। या मेळाव्याला सहकार राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्हे मिळून जवळपास 250 स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात आले। महिला बचत गटांना 0% व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचं सुद्धा पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितलं। हे प्रदर्शन आम्ही आज भरवलंय। या प्रदर्शनामध्ये अशा अनेक वस्तू असतील ज्या नाशिककरांना आवडतील, पण पुढचं प्रदर्शन येईपर्यंत त्यांना वाट बघायची गरज पडणार नाही। कारण महिला बचत गटाला ई पोर्टल करून ऑनलाईन सुविधा आम्ही तुमचं जे काही तुम्ही निर्मिती करताय ते विकण्याची देणार आहोत आणि त्याचं सुद्धा प्रशिक्षण आम्ही तुम्हाला देणार आहोत। गावातल्या ग्रामपंचायतला आपले सरकार सेवा केंद्राला बचत गट जोडून बचत गटाचं ऑनलाईन ट्रेडिंग सुद्धा आम्ही सुरू करतो। म्हणजे आदिवासी पाड्यामधल्या एखाद्या महिलेचं पापड जर इथल्या नाशिकच्या महिलेला आवडलं तर ऑनलाईन, आता सगळं ऑनलाईन होणार आहे भविष्यामध्ये, ती ऑनलाईन ऑर्डर करू शकते। माझ्या आदिवासी पाड्यातली महिला लिहिता वाचता येत नसलं तरी तिच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे बचत गटाच्या जमा होऊ शकतात।